डीजे मुक्त शिवजयंती काढणाऱ्या मंडळांचा API दिघे यांच्या हस्ते सत्कार। हदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांच्याकडून जयंतीमध्ये ढोलताशा लावणाऱ्या जयंती मंडळाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी हदगावमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली। काही मंडळाच्या वतीने डीजेल व डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्य, बँड, ढोलताशा वाद्य लावून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली। मराठा सेवा संघ या जयंती मंडळाचे हदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला आहे। आगामी काळात येणाऱ्या महापुरुषांच्या जयंती येणारे सण उत्सव यामध्ये सुद्धा डीजे व डॉल्बी समाज बांधवांनी लावू नये, पारंपरिक वाद्य, ढोल, ताशा, बँड लावून जयंती साजरी करावी। जयंती मंडळांनी सामाजिक उपक्रम राहून जयंती साजरी करावी असेही आवाहन हदगाव येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी केले आहे। शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे डीजे डॉल्बी यांच्यावर काही कारवाई झाली आणि ज्या मंडळाने बँड, पथक असे पारंपरिक वाद्य लावलं त्यांचा तुम्ही आज सत्कार केला, काय? बरोबर आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात तसेच हदगाव शहरामध्ये देखील शिवजयंती साजरी करण्यात आली। शिवजयंती दरम्यान मराठा सेवा संघ आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सव यांनी पारंपरिक पद्धतीने बँड आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये एक आदर्श अशी मिरवणूक काढली। त्यांचं सर्वप्रथम मी प्रशासन, हदगाव पोलीस स्टेशन तसेच नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। तसंच आम्ही थोड्या वेळापूर्वी त्यांचा सत्कारही केला की असाच एक आदर्श हदगाववासियांनी घ्यावा आणि डीजेला प्रतिबंध करावा, कारण डीजेच्या आवाजामुळं नागरिकांना भरपूर त्रास होतो। आम्ही प्रशासनाच्या वतीने वारंवार मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, आयोजनकर्ते यांना सांगत असतो, परंतु ते डीजे लावण्यासाठी अट्टहास करतात। आम्ही शिवजयंतीच्या अगोदर सुद्धा सर्वांना सांगितलं होतं की डीजे लावू नका, परंतु त्यांनी डीजे लावला। त्यामुळं या मंडळांनी पारंपरिक पद्धतीने जयंती साजरी केली, मिरवणूक काढली, त्यांचा एक छोटेखानी आम्ही सत्कार केला आणि ज्या 3 मंडळांनी डीजे लावला होता त्या मंडळावर रात्रीच गुन्हे दाखल करून त्यांचे डीजे देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत। यापुढे देखील सर्व हदगाववासियांना माझी प्रशासनाच्या वतीने कळकळीची विनंती आहे की डीजेचा वापर करू नका। कुठल्याही मिरवणूक असेल, सण उत्सवाला डीजेचा वापर करू नका। एक पारंपरिक वेशामध्ये आपण छान पद्धतीने मिरवणूक किंवा सण साजरा करू शकतो आणि ध्वनी प्रदूषण आपण टाळू शकतो। आपल्या सर्वांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो। यापुढे येणारे रामनवमी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा इतर पुढचे सण सणसावर असतील, गणपती आहे, दुर्गादेवी आहे, या सणांना जर डीजे लागला तर 100% याच्यापुढे डीजे जप्त होईल आणि गुन्हे दाखल होतील।